कोल्हापूर जिल्हा परिषदेचा निकाल लागल्यानंतर आता सर्वांचे लक्ष या जिल्हा परिषदेच्या इमारतीकडे लागलेले आहे। काहीच दिवसांमध्ये सर्व सदस्य या सभागृहामध्ये येणार आहेत। आल्यानंतर या ठिकाणी त्या सदस्यांना कोणत्याही प्रकारची उणीव भासू नये यासाठी प्रशासनाने इमारतीची डागडुजी करायला सुरुवात केलेली आहे। सभापतींच्या चेंबर्स असतील किंवा सर्वांसाठी असणारे सामाजिक सभागृह असेल, या सर्वांची रंगरंगोटी, अद्ययावत ध्वनी यंत्रणा आणि आवश्यक असणाऱ्या ठिकाणी सुशोभीकरणाचं कामकाज सध्या अंतिम टप्प्यात आहे। नेमकं आतमध्ये काय चाललं आहे, चला पाहूया बीपीएनच्या या विशेष बातमीपत्रामध्ये। निवडणूक निकालानंतर जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील महत्त्वाच्या सभागृहाचे नूतनीकरण करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। इमारतीची आतून रंगरंगोटी करण्यात आली आहे। समिती सभापतींच्या केबिनचे रूप पालटण्यात येत आहे। आकर्षक इंटिरियर डेकोरेशन करण्यात येत आहे। अध्यक्षांच्या केबिनचे अद्याप काम सुरू करण्यात आले नाही, मात्र लवकरच हे केबिन सर्वांचे आकर्षण ठरणार आहे। जिल्हा परिषद कोल्हापूरच्या नवीन सभागृहाचं कामकाज जवळपास पूर्ण झालेलं आहे। आत्ताच सार्वत्रिक निवडणुका जिल्हा परिषदच्या कोल्हापूरच्या झालेल्या आहेत। सभागृहाचं काम जवळपास 100% पूर्णत्वास आलेलं आहे आणि जिल्हा परिषदचे जे काही पदाधिकारी होतील त्यांचे जे काही कार्यालय आहे तेच कार्यालयाचं काम प्रोसेसमध्ये आहे। ते लवकर मी पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। गेल्या 9 वर्षापासून जिल्हा परिषद इमारतीमध्ये लोकप्रतिनिधी नव्हते। सर्व कारभार सरकारी बाबू बघायचे। आता मात्र नवे लोकप्रतिनिधी येणार असल्याने जनरल सभेचे ठिकाण असणारे राजर्षी शाहू सभागृह अद्ययावत करण्यात आले आहे। आकर्षक रंगसंगती, बैठक व्यवस्था आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असे हे नवे सभागृह असणार आहे। नूतन सदस्यांना देखील या सभागृहाचे वेध लागले आहेत। मी आत्ता आलेलो आहे कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये। याच चेअरवरती बसून आता नवे कारभारी कोल्हापूर जिल्ह्याचा कारभार पाहणार आहेत। नेमकं हे सभागृह कसं असणार आहे आणि या सभागृहामध्ये काय सुविधा आहेत ते आता पाहूया। या सभागृहामध्ये जे अद्ययावत फर्निचर केलेले आहे, जी आसन व्यवस्था केलेली आहे, यामध्ये 94 सदस्य बसणार आहेत। या सभागृहामध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे अद्ययावत असलेली ध्वनी यंत्रणा। मागच्या वेळेला या सभागृहामध्ये ध्वनी यंत्रणेमुळे थोडासा गोंधळ उडायचा, आता मात्र तशी असणार नाही, कारण अत्याधुनिक साऊंड व्यवस्था या सभागृहामध्ये असणार आहे। सभागृहामध्ये एखादा सदस्य जर बोलणार असेल तर या ठिकाणी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। सभागृहामध्ये 3 स्क्रीन लावल्यामुळे सभागृहामध्ये नेमकं काय सुरू आहे ते सर्वांना पाहायला मिळणार आहे। अगदी रंगसंगती देखील इको केलेली आहे, त्यामुळे या ठिकाणी उष्णतेचा परिणाम जाणवणार नाही। मागच्या वेळी या सभागृहामध्ये बैठक व्यवस्था ही फ्लॅट होती, त्यामुळे सदस्य या जमिनीवरती खुर्चीवरती एका समान रांगेमध्ये बसले जायचे। आता मात्र तसे नाही, या ठिकाणी बैठक व्यवस्था ही पूर्णपणे बदलण्यात आलेली आहे। या ठिकाणी प्रत्येक सदस्य अध्यक्षांना दिसावा आणि अध्यक्ष प्रत्येक सदस्याला दिसावा याची काळजी परिपूर्ण घेतलेली आहे। त्यामुळे सभागृहामध्ये कोणत्याही प्रकारचा गोंधळ सदस्य करणार नाहीत आणि जरी कोणी केला तो सहजपणे सर्वांना दिसेल अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या नव्या सभागृहामध्ये नवे सदस्य काहीच दिवसांमध्ये येणार आहेत। आल्यानंतर नवे सदस्य नव्या सभागृहामध्ये नवीन कारभार करणार आहेत। नेमका हा नवीन कारभार कशा प्रकारे असणार आहे हे सभागृह अस्तित्वात आल्यानंतरच आपल्याला सर्वांना पाहायला मिळणार आहे। बीपीएनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्र।